खासदार निलेश लंकेंच्या समर्थकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पुण्याच्या रुबी हॉलमधून आज अचानक अशी माहिती समोर आली, ज्याने खासदार निलेश लंके यांच्या चाहत्यांवर आज पुन्हा चिंतेचे ढग जमा झाले आहेत. साधारणपणे 4 दिवसांपूर्वी अहिल्यानगरच्या एका हॉस्पिटलमध्ये निलेश लंके यांना ॲडमिट केले गेले होते. पण अचानक असं काय झालं की ज्यामुळे नगरमधून निलेश लंके यांना तातडीने पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये हलवावं लागलं? हाच प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. कालपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर आहे असंही सांगितलं जात होतं. नाशिकमध्ये तर त्यांच्या समर्थकांनी काळाराम मंदिरामध्ये महापूजा घातली. 2 दिवसांपूर्वी स्थानिक नेते तनपुरे साहेब त्यांना भेटून गेले, पण काल अचानक खासदार बजरंग सोनवणे देखील त्यांच्या भेटीला आले. प्रकृती स्थिर होती, पण सगळे नेते त्यांना भेटून जात होते. मोठे मोठे नेते त्यांना पाहायला येत होते. कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये साहेब बरे व्हावेत अशीही त्या ठिकाणी आशा व्यक्त केली जात होती. पण आज अचानक निलेश लंके यांचे मोठे बंधू यांनी मीडियासमोर जी माहिती दिली त्याने सगळं चित्र उलट फिरलं. कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. नक्की काय घडले निलेश लंके यांच्यासोबत? अचानक त्यांची प्रकृती इतकी क्रिटिकल कशी काय झाली? त्यांना आज असा कोणता अचानक आजार झालाय की ज्यामुळे सगळे मोठे मोठे नेते त्यांची येऊन भेट घेऊ लागले? खरं तर एक सर्वसामान्य नेता, सर्वसामान्य लोकांचा नेता म्हणून ओळख असणारे अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणातील एक झंझावात ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, ते म्हणजे खासदार निलेश लंके साहेब, जे सिरियस असल्याची बातमी समोर आली होती. पण आज अचानक रुबी हॉलमधून अशी माहिती समोर आली की ज्याने सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची खळबळ उडाली आहे. एक नेता ज्याने कोरोना काळात हजारो रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला, आज तोच लोकनेता हॉस्पिटलमध्ये झुंज देत आहे. 2 दिवसांपूर्वीच निलेश लंके यांच्या बाबतीत एक बातमी आली होती. त्यांना नगरमधून हलवलंय आणि पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये ॲडमिट केलंय. कार्यकर्ते प्रचंड दुःखी झाले होते, कारण अचानक त्यांना असं काय झालं की इतकी क्रिटिकल त्यांची प्रकृती झाली असा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात होत्या, कारण की हॉस्पिटलमधून काहीच माहिती समजत नव्हती. त्यांचा उपचार ज्या डॉक्टर करत होत्या त्यांच्याशी संपर्क साधण्याचा काहींनी प्रयत्न केला. त्यांच्याशी संपर्क झाला नाही. काल अचानक बातमी आली होती की त्यांची प्रकृती स्थिर आहे. पण आज सकाळी जेव्हा त्यांचे मोठे बंधू दीपक लंके यांनी मीडियासमोर जी माहिती सांगितली त्याने आणखीनच खळबळ उडाली. मग नेमकं निलेश लंके साहेब यांना काय आजार झालाय? अचानक त्यांची प्रकृती का क्रिटिकल झाली? सध्या त्यांची प्रकृती काय आहे की ज्यामुळे संपूर्ण त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय? काय आहे या प्रकरणाचं सत्य? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. खरं तर एका घटनेची सुरुवात झाली, ती आहे अहिल्यानगरमधल्या एका साध्या कार्यक्रमातून. नेहमीप्रमाणे उत्साहात असणारे निलेश लंके अचानक अस्वस्थ वाटू लागले. जो माणूस दिवसाचे 18-20 तास लोकांसाठी धावतो त्यांना अचानक घाम फुटला, प्रचंड अस्वस्थता जाणवू लागली. सुरुवातीला वाटलं की उन्हाचा तडाखा किंवा कामाचा ताण असेल, पण परिस्थिती हाताबाहेर गेली होती. नगरमधील एका खासगी रुग्णालयात त्यांना तातडीनं दाखल करण्यात आलं होतं. तिथे प्राथमिक उपचार सुरू झाले, पण तिथले जे डॉक्टर होते त्यांनी प्रयत्न केले, पण काही केल्या परिस्थिती सुधारत नव्हती. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरची चिंताही कमी होत नव्हती. नेमका कोणता आजार निलेश लंके साहेबांना झाला होता? ताप तर होताच, पण रक्तामधले काही रिपोर्ट्स अशा वेगानं बदलत होते त्यामुळे अक्षरशः डॉक्टरांनी काही तास ऑब्झर्वेशन केलं आणि नगरच्या डॉक्टरांनी एक मोठा निर्णय घेतला आणि त्यानंतर चाहत्यांवर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला. एक मोठा निर्णय घेतला. ते म्हटले की साहेबांना इथं ठेवणं आता योग्य नाहीये, त्यांना तातडीनं पुण्याला न्यावं लागेल. मध्यरात्रीची वेळ होती. रुग्णवाहिकेचा तो सायरन, नगर पुणे महामार्गावर सुसाट धावणारी ती गाडी. कार्यकर्त्यांच्या मनात असंख्य शंका होत्या. साहेबांना नगरमध्येच उपचार का मिळाले नाहीत? जर काल सांगितलं गेलं की प्रकृती स्थिर आहे, पण जर प्रकृती स्थिर होती तर नगरमधून पुण्याच्या रुबी हॉलला का हलवण्यात आलं? कारण की रुबी हॉल क्लिनिक असं आहे की जिथे अत्यंत क्रिटिकल रुग्णांना त्या ठिकाणी आणलं जातं. अनेक उपचार करून तिथे बरे होतात. पण साहेबांना तिथे का आणण्यात आलं? हा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. जेव्हा पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांना आणलं गेलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड थकवा होता. डॉक्टर प्राची साठे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञांची टीम सज्ज झाली. पण आता प्रश्न उरतोच, अचानक असं काय झालं की थेट पुण्याच्या इतक्या मोठ्या रुग्णालयामध्ये धाव घ्यावी लागली? सामान्य कार्यकर्ता ते खासदार असा प्रवास करणारे निलेश लंके आज महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय आहेत. कोरोना काळात जीव धोक्यात घालून हजारो रुग्णांची सेवा करणाऱ्या या लोकनेत्याची प्रकृती खालावल्याने जनता चिंतेत आहे.
पुण्याच्या ICUमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या आजारपणाबाबतची गुप्तता आणि अचानक बिघडलेली तब्येत यामुळे सध्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. खरं तर काल त्यांची प्रकृती स्थिर आहे असं सांगितलं गेलं, पण आज सकाळी जी माहिती आली त्याने सगळीकडे खळबळ उडाली. मग नेमकं या प्रकरणामध्ये सध्या काय सुरू आहे? कारण की कार्यकर्त्यांना विनंती करण्यात आली की तुम्ही तिथे गर्दी करू नका, सध्या साहेबांना आराम करू द्या. मग हे असं का सांगितलं जातंय? काय आहे याच्या मागचं खरं कारण? पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये खरं तर त्यांना दाखल केलं. पहिले 12 तास हे अत्यंत तणावाचे होते. डॉक्टरांनी त्यांना निरीक्षणाखाली ठेवलं होतं. प्रकृती इतकी नाजूक की कुणालाही भेटायला परवानगी नव्हती. बाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. आमचा वाघ पुन्हा उठून उभा राहील का, हाच एक प्रश्न विचारला जात होता. डॉक्टर प्राची साठे यांनी ट्रीटमेंट सुरू केली. सुरुवातीला लंके साहेबांच्या शरीराने औषधांना प्रतिसाद देणं कमी केलं होतं. ताप जो होता तो ताप वाढत होता आणि अशक्तपणा एवढा होता की साहेब बोलण्याच्या स्थितीत नव्हते. मग अचानक असं काय झालं की त्यांची स्थिती अत्यंत क्रिटिकल म्हणून घोषित करण्यात आली? सोशल मीडियावर अफवांचं पेव फुटलं होतं, पण रुबी रुग्णालयाच्या 3ऱ्या मजल्यावर डॉक्टरांचं युद्ध सुरू होतं. आता मध्येच बातमी आली की डॉक्टरांनी सांगितलं की साहेबांनी डोळे उघडलेत, त्यांनी प्रतिसाद दिला, पण तरीही धोका टळला नव्हता. नगर जिल्ह्यात राजकीय वर्तुळात शांतता पसरली होती. प्रत्येक जण त्या मेडिकल बुलेटिनची वाट पाहत होता, जो सांगेल की साहेब आता धोक्याबाहेर आहेत. खासदार निलेश लंके यांच्या प्रकृतीबाबत गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या चर्चा आणि कार्यकर्त्यांमधील चिंतेच्या वातावरणावर आता पूर्णपणे पडदा पडला आहे. लंके यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असून त्यांचे मोठे बंधू दीपक लंके यांनी स्वतः माध्यमांसमोर येत या सर्व प्रकरणावर अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. गेल्या 12 ते 13 तासांपासून निलेश लंके यांच्या प्रकृतीबद्दल विविध तर्कवितर्क लढवले जात होते आणि न्यूज चॅनल्सवरील बातम्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सकाळी परिस्थिती निवळली असून स्वतः निलेश लंके यांनी ट्विटच्या माध्यमातून आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे. तसेच एका माजी आमदारांनी देखील त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रकृती स्थिर असल्याची पुष्टी केली आहे. कार्यकर्त्यांची वाढती गर्दी आणि मनातील उत्कंठा पाहून दीपक लंके यांनी अत्यंत संयमित भाषेत संवाद साधला. त्यांनी सांगितले की साहेबांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून त्यांच्यावर कोणतेही गंभीर संकट नाही. सततचा लोकसंपर्क, राजकारणातील धावपळ आणि अतिश्रम यामुळे त्यांना थकवा जाणवत असून डॉक्टरांनी त्यांना सक्त आरामाचा सल्ला दिला आहे. साहेबांना सध्या शांततेची अत्यंत गरज असल्याने कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी करू नये किंवा भेटीचा आग्रह धरू नये असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सांगतानाच येत्या 2 ते 3 दिवसात निलेश लंके स्वतः पुन्हा जनतेसमोर येतील असा शब्दही त्यांनी दिला. या स्पष्टीकरणानंतर नगर आणि पुण्यातील कार्यकर्त्यांवरील मानसिक दडपण आता पूर्णपणे कमी झाली आहे. लोकांसाठी सतत कार्यरत राहणाऱ्या या लोकनेत्याला केवळ विश्रांतीची आवश्यकता असून लवकरच ती पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने मैदानात उतरतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. निलेश लंके आता पूर्णपणे धोक्याबाहेर असून केवळ दगदगीमुळे त्यांना हा त्रास झाला होता हे आता स्पष्ट झाले आहे. मुळात जनसेवेसाठी स्वतःला झिजवणाऱ्या या वाघाला पुन्हा गर्जना करण्यासाठी काही काळ विश्रांती मिळणे आवश्यक असल्याचे मत आता सर्वत्र व्यक्त होत आहे. मित्रांनो, निलेश लंके साहेबांच्या प्रकृतीची ही सविस्तर अपडेट पाहिल्यानंतर आता मी तुमच्याशी काही खास गोष्टी शेअर करणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यावरून साहेबांवर तुमचं किती प्रेम आहे हे दिसून येतं. पण आता आपल्या फक्त बातम्या बघून थांबायचं नाही, तर साहेबांच्या या संघर्षातून आपल्याला काही शिकायचं देखील आहे. तुम्ही सर्वजण आता एक गोष्ट नक्की करा, कमेंट बॉक्समध्ये जाऊन साहेब लवकर बरे व्हा असा संदेश नक्की लिहा, कारण तुमच्या सदिच्छांची ताकद औषधापेक्षाही मोठी असते. यासोबत तुम्हाला एक महत्त्वाची विनंती आहे की अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. अनेक वेळा सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जाते, त्यामुळे केवळ अधिकृत चॅनल किंवा कुटुंबाने दिलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा. आता मी तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप गाईड देते की कशाप्रकारे आपण साहेबांना पाठिंबा देऊ शकतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. सर्वात आधी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कार्यकर्त्यांमधील गोंधळ थांबेल. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला साहेबांच्या बाबतीत काही जुन्या आठवणी आठवत असतील किंवा त्यांनी तुम्हाला केलेली एखादी मदत आठवत असेल तर ती कमेंटमध्ये नक्की लिहा. यामुळे नवीन पिढीला साहेबांच्या कामाची व्याप्ती समजेल. तिसरी पायरी म्हणजे आपल्या भागातील इतर कार्यकर्त्यांना धीर द्या.
कारण साहेब आता धोक्याबाहेर आहेत आणि लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कारण इथून पुढे साहेबांच्या प्रकृतीची प्रत्येक अपडेट आणि राजकीय घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवणार आहोत. तुमची प्रत्येक कमेंट आणि प्रत्येक शेअर साहेबांच्या समर्थकांसाठी एक मोठी ताकद ठरणार आहे. आपण सर्वजण प्रार्थना करूया की हा लोकनेता पुन्हा एकदा त्याच ऊर्जेने आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी मैदानात उतरेल. साहेबांचा हा प्रवास शून्यातून विश्वाकडे जाणार आहे आणि अशा अनेक संकटावर मात करून ते पुन्हा एकदा वाघासारखी गर्जना करतील यात शंका नाही. चला तर मग सर्वांनी एकजूट दाखवा, कमेंटमध्ये आपले विचार मांडा आणि हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवा. पुन्हा भेटूया पुढच्या अपडेटसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि साहेबांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत राहा. धन्यवाद.